डबल इंजिन सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकते आणि म्हणूनच जनतेला महायुतीला पसंती दिली आहे आणि 2/3 बहुमताने महायुती जिंकेल। भाजपा 135च्या वर जिंकेल आणि महाविकास आघाडीचे सर्व जेवढ्या त्यांनी अपेक्षित केलं त्यांना यश मिळणार नाही, कारण जनता विकासाच्या मागे उभी आहे, जनता देवेंद्रजीच्या मागे उभी आहे, जनता आमच्या सरकारच्या मागे उभी आहे। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नगरपालिका महानगरपालिका व्हावी असा जनतेचं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा विजय हा विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पूर्ण महाराष्ट्रातला हा विजय फार मोठा विजय आहे। यापूर्वी भारतीय जनता पक्षाला कधी एवढं नगरपालिकेत यश मिळालं नाही तेवढं यश नगरपालिकेत मिळालेलं आहे। मी मतदारांचे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती ही प्रचंड ताकदीने एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, सर्वांनीच या ठिकाणी चांगली आघाडी घेतलेली आहे आणि काँग्रेस, उबाटा आणि शरद पवारजी यांना जनतेने नाकारला आहे। काँग्रेस चौथ्या ठिकाणी गेलेली आहे, उबाटा 5व्या नंबरवर आहे। आता जर आकडे एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहे। कडवं आव्हान त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळालं आहे? नाही, कडवं आव्हान नाही आहे। आम्ही चर्चा करूनच लढलो होतो, त्यांनी मित्रपक्ष म्हणूनच लढलो आहे आणि आम्ही काही कडवं आव्हान वगैरे दिलं नाही आहे, त्यांनी आम्हाला दिलं नाही आहे। आम्ही त्यांना मित्रपक्षाने लढावं, कारण छोट्या नगरपालिकेमध्ये युती काही शक्य नव्हती। आम्ही वेगवेगळा लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मग ही सर्वांनाच त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं आहे। हे काही भाजपाला वगैरे आव्हान नाही किंवा शिवसेनेला आव्हान नाही आहे। आमचं खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी ही आमची परंपरागत विरोधक आहे। काँग्रेस पार्टी ही 5व्या-6व्या नंबरवर चालली आहे। त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे। त्यांना त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून चालले आहे। खरं तर आज अभिनंदनाचा आणि विजयाचा दिवस आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी जवळपास 22 सीटवर भारतीय जनता पार्टी आता पुढे आहे एक, आणि काँग्रेसला फक्त एकच आता जागा मिळालेली आहे सध्या मोहप्याची। बाकी काँग्रेस ही कुठंच नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा मोठा विजय नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही भाजपचा होतो आहे। खरं तर मला सर्व मतदारांचं, नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे। निवडणुकीनंतर तुमचं खरं ठरलेलं आहे की काँग्रेस आता नागपूर जिल्ह्यात तरी किंचित होईल काँग्रेस आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखी किंचित होईल आणि जिल्हा परिषदमध्ये अजून त्या ठिकाणी एवढीशी राहील। त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे। लाडक्या बहिणींनी परत साथ दिली असं म्हणतात? सर्वच घटकांनी साथ दिली आहे। लाडक्या बहिणी, शेतकरी, शेतमजूर, गरीब, ज्यांना आता घराचे आम्ही त्या ठिकाणी 30 लाख घरं आम्ही प्रधानमंत्री योजनेचे देणार आहे। गरीब लोक आहेत, पट्टे वाटपाचे निर्णय आम्ही केलेले आहेत, तुकडेबंदी कायद्याचा निरस्त आम्ही केला, त्यातून 60 लाख लोकांना फायदा होणार आहे। सनद आम्ही काढून टाकली, आता येण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे। त्यामुळे लोकांना देवेंद्र फडणवीस सरकारचा फायदा होतो आहे। जनताही देवेंद्रजीच्या मागे उभी आहे, एकनाथजी, अजितदादाच्या सरकारच्या मागे उभी आहे आणि पुढच्या काळात महानगरपालिकेलाही मोठं यश मिळेल। आज 135च्या वर नगराध्यक्ष भाजपाचे येताना दिसत आहेत। ठाकरे गट सिंगल डिजिटमध्ये आहे, 10च्या खाली आहे। ठाकरे ब्रँड कुठेतरी चालला नाही असं म्हणता येईल? नाही, त्यांना लोकांची पसंती नाहीच आहे। खरं तर मी आधीच सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे। सकाळी उठून जे सकाळी 9 वाजता टीका टिप्पणी करण्यात येतं आमच्या पक्षावर, सरकारवर आणि देवेंद्रजीवर, जनता ही मतदानातूनच त्या ठिकाणी दाखवून देते जनता कोणाच्या मागे उभी आहे। याने किती त्या ठिकाणी देवेंद्रजीला किंवा आमच्या सरकारच्या लोकांना या ठिकाणी टीका करण्याचा प्रयत्न केला, पण जनताही विकासाच्या मागे उभी आहे। विकसित मुंबई, विकसित नागपूर, विकसित नाशिक, पुढच्या काळात तर अजून या ठिकाणी चांगलं यश महानगरपालिकेत मिळेल। निवडणुकीनंतरची ही पहिली निवडणूक होती, ही लिटमस टेस्ट होती तुमची। इथून पुढे विजयाची नांदी अशी पुढचे 5 वर्ष काय मिळेल? हो, राहीलच, कारण आम्ही जसं असं काम करू जनतेचं तसे मतं वाढत जातील आणि आम्ही जनतेचं काम करण्यासाठी, जनतेच्या कामासाठी तत्पर आहोत। आमचं सरकार रात्रंदिवस काम करत आहे। आम्ही या ठिकाणी विकासाचा संकल्प केला आहे।
आणि आता ते गडबाजी तडबाजी हे राहिलं नाही. आता तर जनता विकासाला मतदान करणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय मोठा विजय होईल. कामठीतही भाजप पहिल्यांदापासून चांगली टक्कर देत आहेत, मागे पुढे सुरू आहे. पहिल्यांदा नगर परिषदेने चांगली मतं दिसत आहेत. कामठीतही भाजप जिंकेल. आता आठवा राऊंड चालू आहे, अजून 11 राऊंड बाकी आहे. त्यामुळं कामठीतही काँग्रेस जिंकेल. कामठी विधानसभेमध्ये 7 पैकी 6 नगराध्यक्ष आता विजयी झाले आहेत. 7वाही नगराध्यक्ष कामठीमध्ये होईल. हो, या निकालानंतर विरोधकाकडनं अपेक्षित आहे की पुन्हा एकदा ईव्हीएम वर खापर फोडलं जाऊ शकते, काय सांगू? ते आता सांगतील मतदार यादी बोगस होती, काँग्रेस सांगेल ईव्हीएम खराब झाली होती, काँग्रेस सांगेल निवडणुकीत पैशाचा महापूर आला होता. काँग्रेसने 12-13 कारणं शोधून काढले. ते याच्यामध्येच आहे. ते जनतेचा विचारच करत नाही आहे. आपल्या विरुद्ध मतदान का होतं याचा विचार काँग्रेस करत नाही आहे. काँग्रेस पार्टी केवळ वोटचोरी, ते मग पैसे वाटले, ते मग मशीन बंद पडली, असे टोमणे मारून स्वतःच्या पायावर स्वतःची कुऱ्हाड मारते आहे. आत्मपरीक्षण केलं तर खरी जनता काँग्रेसपासून दूर गेली आहे. मालकी हक्काचे पट्टे हा जो महसूल विभागाचा एक निर्णय होता तो गेम चेंजर वाटतो की असं वेगळं? नाही, 60 लक्ष परिवाराला तुकडेबंदी कायद्याचा जो आम्ही निरस्त केला आहे रहिवासी भागात त्याचा फायदा होईल. पट्टे वाटपाचा फायदा होईल. 30 लाख घरं प्रधानमंत्री मोदी यांनी जे दिले आहेत महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. देवेंद्र फडणवीसचं सरकार रोज जे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतं वेगवेगळे खाते, त्या सर्व खात्याचा फायदा होईल. नगरविकासाचा फायदा होईल. त्यामुळं राज्याच्या जनतेला विकासाची ओढ आहे. नगरपालिका विकसित करायचं असेल तर दोन्ही सरकार, केंद्र सरकार राज्य सरकारचा सपोर्ट असल्याशिवाय, डबल इंजिन सरकारचा सपोर्ट असल्याशिवाय नागरी विकास होऊ शकत नाही हे जनतेला कळतं आहे. आणि म्हणून सरकारच्या बाजूने सरकारला खंबीरपणे समर्थन जनतेने दिलं आहे. या निकालाचा महानगरपालिका निवडणुकीवर कसा परिणाम नाही, होईल? तसंही मी सांगतो की निकालाचा परिणाम होण्यापेक्षा महानगरपालिकेतील लोकांना वाटतं की नागरी विकास करण्याकरता डबल इंजिन सरकार पाहिजे आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने विकासाचा संकल्प करून निघालेले आहेत, महानगरपालिकेसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल. कामठीत तुम्ही चुकून काँग्रेस म्हटलं, भाजप जिंकेल असाच विश्वास आहे? भाजप जिंकेल असा विश्वास आहे. भाजप जिंकेल कारण आठच त्या ठिकाणी प्रभाग झाले आहे. 11 प्रभाग बाकी आहे. आत्तापर्यंत आम्ही लीडर होतो, 1 प्रभागात मागे गेलो आहे. पण काट्याची टक्कर आहे. 100% आम्ही जिंकू. शेवटचं मतदानापर्यंत आम्ही जिंकू, आम्हाला विश्वास आहे. आता निम शहरी आणि ग्रामीण भागात हा दणदणीत विजय आहे. मोठा विजय, मोठी जबाबदारी वाढते आणि आता प्रमुख प्रतिस्पर्धी हा शिवसेना नागपूर जिल्ह्यात तरी दिसतोय. आता आपली बैठक पण होत आहे महापालिकेच्या दृष्टीने. तर नाही, शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. शिवसेना मित्रपक्ष आहे. आम्ही सांगून लढलो आहे. आशिष जयस्वालजी रामटेकमध्ये, त्या ठिकाणी पार्श्वनीमध्ये 2 ठिकाणी आशिष जयस्वाल शिवसेना शिंदेजीच्या नेतृत्वात आली आहे. त्यामुळं फक्त आम्ही एक अनपेक्षित निकाल जो आम्हाला आला आहे तो काटोलचा आला आहे. काटोलमध्ये भारतीय जनता पार्टी थोड्या मताने शेकाप त्या ठिकाणी जिंकून आली आहे. एकच फक्त अनपेक्षित निकाल आमच्या समोर आहे. बाकी आम्हाला मोठं बहुमत नागपूर जिल्ह्यात मिळालं आहे. 27 पैकी जवळपास 22 आणि एखाद पुन्हा जिंकू 23 पर्यंत आम्ही जाऊ. तर आता महायुतीचे म्हणजे महापालिकेची चर्चा होते आता बैठक. माननीय नितीनजी, देवेंद्रजी आणि मी तिघे आम्ही महापालिकेच्या चर्चेसाठी जाणार आहोत. पूर्ण म्हणजे तिथे शिवसेनेसोबतच चर्चा झाली आहे, राष्ट्रवादीसोबत सुद्धा चर्चा होणार आहे. चर्चा होणार आहे. सर्वही चर्चा होणार आहे. महायुतीसोबत चर्चा होणार आहे. सर, आज स्थानीय निकायों के चुनाव में भाजपा पहले नंबर पे दिख रही है. देखिए, महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी 135 के ऊपर नगराध्यक्ष जीतेगी और 7,000 के ऊपर मेंबर्स बीजेपी के चुन के आएंगे जो कारपोरेटर है. और मुझे विश्वास है कि महाराष्ट्र के इतिहास में बीजेपी की सबसे बड़ी जीत स्थानिक चुनाव में हो रही है. आज तक के इतिहास में सबसे बड़ी जीत है. महायुति की बात करें तो 2/3 बहुमत से हम जीत रहे हैं. पूरी ताकत से हम जीत रहे हैं और मुझे विश्वास है 51% वोट शेयर लेकर हम जीत रहे हैं. और निश्चित रूप से ये जीत महाराष्ट्र की डेवलपमेंट की जीत है. देवेंद्र फडणवीस सरकार, मोदी जी की सरकार, डबल इंजन सरकार महाराष्ट्र का विकास कर सकती है, ये भावना जनता में है. और इसलिए जनता ने बीजेपी अलायंस को वोट दिया है. आने वाले चुनाव में जिला पंचायत और महानगर पालिका में बीजेपी अलायंस जीतेगी, महायुति जीतेगी, कांग्रेस का सुपड़ा साफ होगा और महाराष्ट्र में कांग्रेस ये किंचित होते जाकर एक दिन पूरी कांग्रेस धराशायी हो जाएगी. उम्मीदवार आने से पहले ही कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार जी ने कहा था कि भाजपा पहले नंबर महाराष्ट्र में रहेंगे तो कांग्रेस दूसरे नंबर पर आएगी. भाजपा का कारण ये है कि ईडी, सीबीआई, चुनाव आयोग उनके साथ है, पैसा भाजपा पहले नंबर पर. इस वजह से ही कांग्रेस पीछे जा रही है. जब कांग्रेस हारती है तो आत्मचिंतन करना चाहिए. हम आत्मचिंतन करते हैं. जहाँ चुनाव हारे, हम अभी काटोल में हारे, हम जाके आत्मचिंतन करेंगे वहाँ क्या हुआ है. 1 सीट हारे हम, तो हम आत्मचिंतन करते हैं. कांग्रेस पार्टी केवल ठिकरा फोड़ती है और निकल जाती है.
अब वो कहेंगे ईवीएम खराब हो गई, अब कहेंगे वोट चोरी हो गई, अब कहेंगे कांग्रेस पार्टी कहेंगी पैसे का वाटप हो गया, अब कहेंगे वो तो सरकार ने प्रेशर डाला, सत्ता का वापर किया। कांग्रेस पार्टी ये बोल के बाजू हो जाएगी, आत्मचिंतन नहीं करने वाली है और वो सुधरेगी भी नहीं। रोज रोज वो बिगड़ते जा रही है और एक दिन ऐसा है क्या वो धराशायी हो जाएगी। रुझान आने से पहले ही उन्होंने कहा था कि भाजपा एक नंबर पे, कांग्रेस दूसरे नंबर वो तो है, भाजपा एक नंबर की पार्टी विधानसभा में 51% वोट शेयर लेकर बनी, अभी भी हम आगे है। तो बीजेपी सबसे बड़ी पार्टी महाराष्ट्र में है और आगे भी बीजेपी सबसे बड़ी पार्टी रहेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।